शेतकरी कुटुंबातील भेंडा येथील 3 वर्षीय अनन्या ज्ञानेश्वर गदाई ही मुलगी खेळण्यात दंग असताना चुकून तिचा हात कडबाकुट्टीच्या मशीनमध्ये गेल्याने मनगटापासून पूर्णपणे कापला गेला। अशा परिस्थितीमध्ये तिच्या कुटुंबियांनी तिला उपचारासाठी नगर शहरात आणले। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्लास्टिक सर्जन डॉक्टर आदित्य दमाणी यांनी 11 तास शस्त्रक्रिया करून हाताच्या मनगटापासून विलग झालेल्या पंजाला पुन्हा जोडून तुटलेल्या हाताचा रक्तपुरवठा पुन्हा सुरू केला। 3 वर्षीय शेतकरी कुटुंबातील मुलीचा मनगटापासून विलग झालेला पंजा शस्त्रक्रियेने पुन्हा जोडल्याने डॉक्टर दमाणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे। या 11 तासांच्या शस्त्रक्रियेत डॉक्टर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने अथक परिश्रम करून मनगटापासून कापल्या गेलेल्या पंजाचे शिरा आणि रक्तवाहिन्या जोडल्या आणि तुटलेल्या हाताचा रक्तपुरवठा वेळेत सुरू केला। भूलतज्ञ डॉक्टर श्रद्धा दमाणी यांनी या मुलीला 11 तास भूल दिली आणि पोस्ट ऑपरेटिव्ह केअर मध्ये डॉक्टर सचिन वहाडणे बालरोग तज्ञ यांची मोलाची मदत झाली। अशा प्रकारे गंभीर परिस्थिती ओढवल्यास वेळेत उपचार मिळाल्यास तुटलेले हात आणि बोट जोडले जाऊ शकतात। मायक्रोव्हॅस्क्युलर सर्जरी हे प्लास्टिक सर्जरीचा एक भाग आहे। यामुळे तुटलेले हात बोट यांचे पुनर्रोपण करणे शक्य आहे। दुर्दैवाने असा अपघात झाल्यास डॉक्टरला फोन करून कळवावे। तुटलेले हात आणि बोट स्वच्छ पाण्याने साफ करावे आणि ते स्वच्छ कपड्यात प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून त्याला सील करावे आणि ही पिशवी बर्फाच्या पाण्यात ठेवावी आणि लवकरात लवकर प्लास्टिक सर्जनकडे शस्त्रक्रियेसाठी घेऊन जाणे आवश्यक आहे। डॉक्टर आदित्य दमाणी हे 1 वर्षापासून सुयोग प्लास्टिक सर्जरी सेंटर, लालटाकी रोड, अहमदनगर येथे आणि इतर कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये आपल्या सेवा देत आहेत। आज जे प्रेस कॉन्फरन्स घ्यायचा उद्देश एवढाच होता की जे सुयोग क्लिनिकच्या माध्यमातून डॉक्टर आदित्य दमाणी सर जे आज नगरमध्ये ज्या गोष्टी करताय, म्हणजे जी सर्जरी आता जर तुम्ही पाहिलं असेल तर 3 वर्षाचीच मुलगी आणि 3 वर्षाच्या मुलीवर जर असा प्रसंग येतो आणि तिचा जर एक पार्ट हातच जर कायमचा जर निकामी होतो तर अशा गोष्टी लोकांपर्यंत पोहोचाव्या, नगरच्या जनतेपर्यंत पोहोचाव्या। कारण ही गोष्टी कशी आहे की कमी टाईममध्ये म्हणजे 6 तासाच्या आत जर ते पेशंट जर आलं तरच ते वाचू शकतो आपण तो पार्ट, आणि जर तो टायमिंग जर वाढला तर ते शक्य होतं। तर या गोष्टी करता आज जर आपण ही प्रेस कॉन्फरन्स घेतली, याचा उद्देश असा होता की ते कसं आणायचं, म्हणजे जर तो पार्ट घडला तर त्याच्याबद्दल सरांनी डिटेल सांगितलं पाहिजे की तो पार्ट कसा प्रिझर्व करायचा, त्याला कशा पद्धतीने घेऊन द्यायचा। जर तो आणला तर त्याच्यातून तो पार्ट वाचण्याचे अजून जास्त चान्सेस आहेत। मुलीची तब्येत कशी आता? मुलीची आता तुम्ही पाहिलंच, इथं प्रेझेंट केली, आता मुलीची तब्येत एकदम व्यवस्थित आणि तिचे जसे जसे फिजिओथेरपीवर पुढं तिला गरजेचं लागणार, जसं जसे फिजिओथेरपीच्या करून घेणार आणि एखादी काही सर्जरीची पण तिला पुढं गरज लागू शकते, पण ते तिचा हात व्यवस्थित। आता आम्ही जी शस्त्रक्रिया केली बेसिकली त्यात टोटल ॲम्प्युटेशन ऑफ राईट हँड होतं त्याला ॲट द लेवल ऑफ रिस्ट जॉईंटच्या तिथं त्याला टोटल ॲम्प्युटेशन झालं होतं। या शस्त्रक्रियेचं नाव रिप्लांटेशन सर्जरी असं म्हणतो आपण। ही एक मायक्रोव्हॅस्क्युलर सर्जरी आहे जेणेकरून आपण शरीरातल्या छोट्या नसा आणि बाकी रक्तवाहिन्या आणि जे शिरा आहेत, काही स्नायू आहेत, हे सगळं जोडतो, त्याच्यात हाडं जोडतो। संध्याकाळी 7:30 वाजता आणि आमचं हे सकाळी जवळजवळ 7 वाजेपर्यंत हे ऑपरेशन चाललं आहे असं आहे। तर ही केस नक्कीच आमच्यासाठी चॅलेंजिंग होती, कारण दिवसभराच्या शस्त्रक्रिया 2-3 पहिलेच झाल्या होत्या। ते सगळं केल्यानंतर मेंटली आणि फिजिकली पण आम्ही फटीग होतो सगळेजण, पण ते हात आणि त्या मुलीचं हे बघूनच आम्ही सगळेजण, म्हणजे लिटरली माझी मुलगी पण याच वयाची आहे, आम्हाला ते तेव्हाच वाटलं की नाही आपण काही करून याला वाचवायचं आहे। असं करून आम्ही त्या पेशंटला तेव्हा घेतलं ऑपरेशनला आणि मग आम्ही रात्रभर मेहनत करून सकाळपर्यंत आम्हाला ते यश मिळालं। ही शस्त्रक्रिया सुयोग प्लास्टिक सर्जरी सेंटर म्हणून आहे, माझंच सेंटर आहे हे। तर हे वहाडणे हॉस्पिटलच्या कॉम्प्लेक्समध्येच मी चालू केलं आहे। इकडं ही शस्त्रक्रिया झाली, अंडर आमच्याकडे एक ऑपरेटिंग मायक्रोस्कोप आहे, ह्याच्या अंडर ती झाली। कोणाची घटना घडली तर माझं हेच सगळ्यांना सांगणं आहे की सगळ्यात पहिले तर तुम्हाला ज्या सेंटरला जायचं आहे तिथं पहिले फोन करून कळवावे सगळ्यात पहिले, म्हणजे तिथं ते लोक तयार असतात, त्यांचे पण काही प्रिपरेशन असतात, ते करून ठेवतात सगळं, जेणेकरून टाईम वाचतो। एक हे कळवल्यानंतर आजूबाजूचं जे पण डॉक्टर असतील त्यांच्याकडनं ते भाग जो आहे त्याचं व्यवस्थित प्रिझर्व करून
आणि ते लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करावा. 3 तासाच्या आत जर का पेशंट पोहोचलं आमच्यापर्यंत आणि 4 तासापर्यंत ही सर्जरी चालू झाली तर ह्याचं रिझल्ट सकारात्मक पॉझिटिव्ह रिझल्ट येऊ शकतो ह्याचा. मैं डॉक्टर श्रद्धा दमानी, मैं भूल तज्ञ हूँ. आमचे भूलच्या शिवाय ते सर्जरी काय पॉसिबलच नाही होते. ते पेशंटला खूप भीती होते की कसा होणार, कसा आम्हाला किती त्रास होणार. पण एक बार भूल दे दी पेशेंट को तो पेशेंट को कुछ पेन नहीं होता, पेशेंट को कुछ पता नहीं चलता क्या ऑपरेशन हो रहा है, कितनी देर ऑपरेशन हो रहा है. 11 घंटे की भूल देना वैसे ही चैलेंजिंग होता है और उसमें जब पेशेंट इतना छोटा हो, सिर्फ 3 साल की बच्ची हो, तो हमारे लिए चैलेंजेस और ज़्यादा बढ़ जाते हैं. भूल देना, भूल से वापस बाहर निकालना, पूरे टाइम भूल मेंटेन करना, बॉडी में आईवी फ्लूइड्स देने पड़ते हैं. ऐसा नहीं है कि भूल दी तो पेशेंट को पेन नहीं होता है या समझ नहीं आता है, उसके बाद भी हमें कुछ मेडिसिन्स देने पड़ते हैं जिससे पेशेंट को आजू बाजू के एटमॉस्फेयर में क्या चल रहा है वो समझ ना आए, उनको बिल्कुल पेन ना हो, उनकी बॉडी बिल्कुल भी मूव ना करे. इन सब चीज़ों के लिए अलग अलग तरीके के इंजेक्शन्स होते हैं जो बच्चों के वेट के अनुसार उनकी डोजेस कैलकुलेट करके बराबर मात्रा में दी जाती है ताकि बाद में भूल से निकलने में कुछ तकलीफ ना हो. हां. नमस्कार, मी ज्ञानेश्वर गदाई. माझं भेंडा इथं हॉटेल आहे, व्यवसाय आणि माझी मुलगी आहे अनन्या. अंगणात खेळत असताना तिचा हात अचानक केस कुट्टी मशीनकडे गेले व तिचा हात कुट्टी मशीनच्या भंग्यामध्ये अचानक कट झाला. आम्ही भेंडा येथील अहमदनगर येथे उपचारासाठी आलो. उपचारासाठी अहमदनगरमध्ये सुयोग प्लॅस्टिक सर्जरी होती. आदित्य दमानी सर्जरी हॉटेलमध्ये आम्हाला दाखल केलं आणि ऑपरेशन सुरू केलं. रात्री 8:30 वाजता ऑपरेशन सुरू झाले आणि सकाळी 8:30 वाजेपर्यंत ऑपरेशन चालू होते. 1 मार्चपासून तर 18 मार्चपर्यंत आम्ही सुयोग प्लॅस्टिक सर्जरीचा उपचार घेतला. सुयोग प्लॅस्टिक सर्जरीत आमची खूप काळजी घेतली. त्यांच्या स्टाफने पण सरांनी पण 2 दिवस आमच्याकडे लक्ष दिलं. त्याबद्दल मी त्यांच्या स्टाफचे खूप आभार मानतो. आणि माझी मुलगी अनन्या हिचा हात चालू झाला आमच्यासाठी खूप मोठी झाली. सरांचे आभार मानावे ते कमीच पडतील. ओके. बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.